दाखवून दिला. अंजली दमानी यांनी केलेले आरोप राजकीय षडयंत्राचा भाग असं म्हणतात. आता त्यांनी जे आरोप केलेले आहेत आजपर्यंत त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये मग माननीय खडसे साहेबांवर केले असतील, माननीय अजितदादांवर केली असतील, माननीय तटकरे साहेबांवर केली असतील, माझ्यावर केली असतील किंवा आणखीन अनेक जणांवर, आपणच सांगा की त्यांनी केलेला एक तरी आरोप या राज्याच्या किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक तरी आरोप त्यांचा खरा ठरलाय का? आता तर आरोप करायचे, जे आरोप केले त्याचे खोटे पुरावे द्यायचे. आता हे जर कोर्टात लक्षात येत असेल तर समजून घ्या की माझ्या बाबतीमध्ये किती मोठं षडयंत्र होतं. आजही या ठिकाणी षडयंत्र चालूच आहे. षडयंत्र बंद झालेलं अशातला भाग नाही, पण हा काळ असतो, हा काळ षडयंत्राचा आहे. त्यामुळे या षडयंत्राच्या काळात आम्ही अतिशय संयमाने न्याय व्यवस्था जी न्याय देईल ते मान्य करायचा आणि न्याय व्यवस्थेने या ठिकाणी आम्हाला न्याय दिलाय त्याचा नक्कीच समाधान आहे आणि न्याय व्यवस्थेचे आभार मानतो. एक आता दावा कुणावर ठोठवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकाने आरोप केला, तो आरोप किती वेळ दाखवावा, ज्यांनी केला त्याच्यावरती ज्यांनी दाखवावा तो किती वेळ दाखवावा. मीडिया म्हणून त्या आरोपाची तपासणी सुद्धा जर्नलिझम मध्ये आपण करणं हे आवश्यक असावं असा माझं मत आहे. कदाचित ते चुकीचं असेल, पण मला या बाबतीत उच्च न्यायालयाने आणि लोक आयुक्तांनी जो न्याय दिलेला आहे त्याच्यावरती मी समाधानी आहे. आता एक लक्षात घ्या, स्पेसिफिक नाव षडयंत्रात कधीच देता येत नाही आणि ते त्याला व्यक्तीलाही माहीत नसतं. फक्त त्याला एवढंच कळत असतं की काहीतरी षडयंत्र आपल्या विरोधात चाललंय आणि एवढं वाईट चाललंय की हा धनंजय मुंडे त्यांना फक्त राजकारणातून संपवायचा नाही तर या पृथ्वी तलावून संपवला पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला आठवत असेल, आपल्यापैकी अनेक जण असेल की ज्या वेळेस मी राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी या सभागृहामध्ये 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. कर्जमाफीसाठी 8-8 दिवस सभागृह चालू दिलं नाही. नरड्यातून रक्त पडेपर्यंत हाच धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेता असताना वरच्या सभागृहामध्ये शेतकऱ्यांसाठी लढला, रक्त ओकलं, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रसंग आहेत जे सांगता येतील. सलग 8 दिवस विधान परिषदेचा सभागृह मराठा आरक्षण मिळावं म्हणून मी या ठिकाणी 8 दिवस बंद केलं. त्या 8 दिवसात एवढी भाषणं केली की त्यावेळेस सुद्धा आमच्या आताडी सुजली, नरड्यातून रक्त पडलं, पण माघार हटलो नाहीत. अशा पद्धतीची लढाई धनगर समाजाच्या आरक्षणाची सुद्धा या ठिकाणी मी केलेली आहे. त्यामुळं एक